तुम्ही शासन करत नाही आणि जो आवाज तुम्ही विरोधकांचा दाबण्यासाठी जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न करत असला तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। तुम्ही बघा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना 7 वाजल्यापासून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये पकडलेलं आहे। 7 वाजल्यापासून माझ्याकडे फौजफाट आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की बिल्डिंग मध्ये इतर रहिवासी राहतात, कर्मचारी येत आहेत, तुम्ही आलाय, घरामधली मंडळी माझ्या आली आहेत, त्यांना कोणाला येऊ देत नाहीयेत। असं मी काय केलंय? माझा गुन्हा तरी सांगा, मी त्यांना विचारते माझा गुन्हा सांगा, मी गुन्हेगार आहे का, मी फरारी आहे का, मी अतिरेकी आहे का की एवढा फौजफाटा लावलेला बाहेरपर्यंत? सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। जे फरारी आहे त्यांना पकडण्याचं सोडून आज पोलीस यंत्रणा माझ्या मागे आणि काय तर आम्ही फक्त म्हणतो की देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं उद्घाटन किंवा अनावरण करतात तेव्हा ती गोष्ट व्यवस्थित आहे की नाही बघणं ही त्यांची जबाबदारी आहे। 8 महिन्यामध्ये मुद्रण त्या ठिकाणी जो आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी पण घ्यायची आहे, माफी मागायची नाही। ही लढाई आम्ही लढत राहणार, किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, आम्ही ही लढाई लढत राहणार। ताई तुमच्यासह मुंबईच्या बाहेर जाऊ द्या आम्हाला, मी आता मला तुम्हाला इथपर्यंत आणायला तुम्हाला तुमच्या भेटायला यायला मी किती विनवण्या केल्यात। हिंदी दोष काय? दिल्लीमध्ये कर्मचारी खाली येतात, बिचारा महिला त्यांना जायला देत नाही। अनुसर कॅमेरा घ्या मागे। तुमच्यासह मुंबईतल्या अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलेला आहे, त्यांना होम अरेस्ट केलेलं आहे, कसं बघताय याकडे? मी तेच बघते की दोन्ही आमदारांना गेले, असलम शेख जे असतील, अमित पटेल जे असतील, भाई जगताप जे असतील, इतरही नेते असतील, का केलेले? माझा हाच प्रश्न आहे की का केलंय, त्याचा गुन्हा काय? देशाच्या पंतप्रधानांना भेटणं आणि मुक आंदोलन करणं हा गुन्हा आहे? त्यांच्या हस्तेच मुद्राचं अनावरण झालं ना, त्यांनी जबाबदारी घ्यायला नको? जिथे आमची भावना जुळलेल्या आहेत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, ज्याला महाराष्ट्र ओळखला जातो, ज्यांच्या नावाने त्या महाराष्ट्रामध्ये येतात, त्यांची जाहीर माफी मागायला नको? अरे 100 वर्षाचे पुतळे टिकतात, 8 महिन्यामध्ये तुमचा काय चाललंय? बाबा कोण आहे? हे सगळ्यांनाच तर माहिती आहे की जे बरोबर नाहीये त्याच्या बाबतीत ते बोलू शकत नाहीत, कारण ते सरकारी लोक आहेत। समाज बघा पोच फाट्याने आल्यात आणि सगळ्यांनी मला अडवण्याचं काम केलं, हे बरोबर नाहीये। आज बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांना त्रास तर आहेच, पण तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी त्रास झालेला आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सगळ्यांचा आवाज बंद करण्याचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे। आज महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या आहेत, आज महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आम्ही तर प्रयत्न करतो आम्हाला बाहेर सोडावं म्हणून। मी विनंती पण त्यांना केली बाबा आम्ही कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला हातात न घेता शांततेच्या मार्गाने जाऊ इच्छितो, आम्ही तर मुख आंदोलन सांगितले, त्याच्यापेक्षा आम्ही काय केलं पाहिजे ते त्यांनी सांगावं आम्हाला, आम्ही ते पण करू। हिंदी में हिंदी। प्रधानमंत्री मोदी से मिलने की मांग रखी थी, पुलिस आसपास दिख रही है। भाई सर नीचे कर दे रहा। भाई सर नीचे करना है। कैमरा हम बात करना चाहेंगे कि सुबह से हमें और कांग्रेस के सभी नेताओं से सभी विधायक मोदी डरता है, पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। बात की बात है कि आज हमारे सभी विधायक सभी कार्यकर्ताओं को सुबह 7 बजे से ही पुलिस ने जो है वो डिटेन करना शुरू कर दिया। हमने मांग क्या की थी? हमने ये मांग की थी कि महाराष्ट्र के आराध्य देवत, हमारी अस्मिता और हमारा अस्तित्व छत्रपति शिवाजी महाराज जी का स्टैचू की जो विडंबना हुई है, जिसका अनावरण देश के प्राइम मिनिस्टर के हाथों में, दुर्भाग्यवश आपको पता है कि उसकी जो विडंबना हुई वो जो गिर गया, उसकी नैतिक जवाबदारी देश के प्राइम मिनिस्टर ने भी लेनी चाहिए और महाराष्ट्र की जनता का जो है उन्होंने माफी मांगनी चाहिए, यही हमने कहा और उसके लिए आज हम आंदोलन करने वाले हैं। लेकिन दुर्भाग्यवश हम देख रहे हैं कि सुबह से यहाँ पे पूरा पुलिस का ताका लगा है, जितने भी सीनियर लीडर हैं, जबकि आपको मालूम है जिसने ये स्टैचू बनाया है वो फरार है, बदलापुर की घटना का गुनहगार जो है वो भी फरार है। और ऐसे परिस्थितियों में यहाँ पे आप देख रहे हैं कि हमारी बिल्डिंग के लोगों को कितना तकलीफ हो रहा है, लोग यहाँ पे रुके हैं, उनको काम के लिए जाना है, लेकिन सबको रोक के रखा है। जो फरार है मैंने इनसे पूछा कि हम कौन से गुनहगार हैं, हमें क्यों फरार से लोगों की तरह, लेकिन दुर्भाग्यवश ना यहाँ के कर्मचारियों को छोड़ रहे, ना हमारी फैमिली के मेंबर को छोड़ रहे, बोला ना त्या रिपोर्टरला त्यांनी सगळी वाट लावली।
इतना क्यों हमारे प्रति ये है? विरोधक की आवाज दबाने के लिए जितना पुलिस यंत्रणा का इस्तेमाल होता है, मेरा कहना है पुलिस इस्तेमाल जो फरार है, जो गुनहगार है, जिसमें भ्रष्टाचार हुआ है, उसकी चौकसी के लिए हो, ये मेरी मांग है। यहाँ पे ज्यादा उसका फायदा होगा लोगों को। अमिन पटेल यांना पोलीस स्टेशन मध्ये बसवलेलं आहे. आज मी बघितलं काही नेते आज घरी येत होते भेटायला, त्यांना सुद्धा बसवलेले. काय परंपरा नवीन आगे फोन आहे मोबाईल दुर्दैवाची परंपरा आहे. नाही, वाढवण बंदराचं भूमिपूजनासाठी पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत. तिथे स्थानिकांचा विरोध आहे. खरं तर गाव मच्छीमार कोळी बांधव हे सगळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात पालघरमध्ये एकवटलेले होते. याचं कारण आहे ना, त्यांनी संसदेचं उद्घाटन केलं, संसद रामलल्लाच्या मंदिराचं उद्घाटन केलं, रामलल्लाचं मंदिर घडतंय. आता तुम्हाला मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं उज्जैन मधल्या पडला, किती ब्रिज पडले बिहार मधले, आणि आपला अटल सेतू, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये